वायर साहेब, आपण लोकसभेची निवडणूक लढवणार असं वर्षापूर्वी जाहीर केलं होतं. सध्या मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झालेली आहे. आपला निर्णय काय? मी खरं तर आपल्या माध्यमातून शिरूर लोकसभा, मग त्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या ठिकाणी बराचसा आमचा आदिवासी समाज असेल, गोरगरीब, दीनदुबळे, बारा बलुतेदार समाज असेल आणि फक्त आदिवासी समाजच नव्हे तर बहुजन समाज जो आहे की त्यांच्या मनामध्ये एक भावना आहे की खरोखर लोकसभा अस्तित्वात आल्यापासून आज तागायत एक आदिवासी पट्ट्यातला किंवा आदिवासी भागातला कुठलाही कार्यकर्ता लोकसभा आज तागायत त्यांनी लढवलेली नाही. म्हणून बहुतांशी लोकांचं आणि प्रमुख काही कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे आणि ते माझ्या निमित्तानं बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आलं का मारुती वायर साहेब, आपण 2014मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून जुन्नर तालुक्यामध्ये विधानसभा लढवलेली आहे. 12-13 हजार मतदान आपण घेतलेलं आहे आणि म्हणून या त्याच्यानंतर बरंचसं पाणी वाहून गेलं. लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे. आपण लोकसभा निवडणूक लढवणार आहात काय? मी मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी सर्व जनतेला मी आपल्या माध्यमातून, वाणी साहेब आपणही त्यावेळेस होता आणि आपल्या माध्यमातून किंवा या न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून मी सर्व जनतेला मी आवाहन केलेलं आहे की मी 2014ला अपक्ष उमेदवारी लढवली. त्याचप्रमाणे उद्या जरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जरी आघाडी झाली तरी मी मागच्या 1-1.5 वर्षापूर्वीच घोषित केलेलं आहे का मी कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकसभा 2019ची लढवणार आणि लढवणारच. यात कुठलाही बदल माझ्याकडनं होणार नाही. सर, तुम्ही निर्णयाचे ठाम नसता. मागे एकदा काँग्रेसचे नेते विश्वासात घेत नाही म्हणून मी काँग्रेस पक्ष सोडून चाललो असं म्हणाले होते, पुन्हा सहभागी झाले. बरोबर आहे ना की काँग्रेसचं जे काही संघटन आहे त्या संघटनामध्ये कुठंतरी कमी पडतात नेते मंडळी आणि म्हणून संघटन वाढवावं जेणेकरून माझ्या बोलण्यानी तरी तालुक्यातील जे काही आमचे ज्येष्ठ नेते आहेत हे नेते तळागाळातील लोकांपर्यंत पोचले पाहिजे. छोटे मोठे कार्यक्रम सगळे त्या ठिकाणी अटेंड केले पाहिजे आणि काँग्रेसकडे जास्तीत जास्त लोकसंख्या लोकांचं लोकमत कसं तयार होईल ही भावना खऱ्या अर्थानं माझं त्या बोलण्यामध्ये होती. त्यामुळं माझ्यामध्ये तसं काही बदल नाही. मी काँग्रेस पक्षामध्येच आहे, काँग्रेस पक्षामध्येच राहणार. परंतु आघाडीच्या निर्णयामुळे यदाकदाचित मला जर लोकसभेची उमेदवारी दिली नाही त्यावेळेस लोकसभेची निवडणूक देण्याचा प्रश्नच येत नाही. तुमची राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झालेली आहे. तुम्हाला उमेदवारी मिळणार कशी? मिळाली नाही तर निवडणूक लढवणार का? आणि मग काँग्रेस पक्ष सोडायला लागेल. लढवणार, कारण आघाडीचा निर्णय हा आता या दरम्यानच्या कालावधीमध्ये झाला असेल. तो माझ्यापर्यंत आजतागत मला त्या बाबतीमध्ये काही माहिती अधिकृत मिळाली नाही. परंतु मी 1 वर्षापूर्वीच ठरवले का मी लोकसभा लढणार म्हणजे लढणारच. याच्यामध्ये कुठलाही बदल नाही. आणि शिरूर लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जे काही आमचे जबाबदार काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की मारुती वाळ, आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये जे ठरवलंय आणि मी मागच्या वेळेस ते सांगितलं होतं. बऱ्याच लोकांनी 2014च्या विधानसभेला सुद्धा सांगितलं का मारुती वाळ उभा राहणार नाही. परंतु मी एकदा माझं ठरवलं, मी माझी कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी मी माघार नाही. मी लोकसभा ही लढवणारच. यात कुठलाही माझ्याकडनं बदल होणार नाही. वायरजी, तुमचे सगळ्याच पक्षांशी संबंध सध्या सलोख्याचे आहेत. म्हणजे आशाताई तुम्हाला भाऊ समजते, अतुल बेनके तुम्हाला भाऊ समजतात, विद्यमान आमदार श्रद्धाताई सोनवणे यांच्याबरोबरही तुमची मैत्री आहे. जनतेने याचा अर्थ काय घ्यायचा? राजकारणात, समाजकारणामध्ये वावरत असताना कुणीही कुणाचा एकमेकाचा विरोधक नसतो. ज्या वेळेस निवडणुका असतील, ज्या वेळेस राजकारण असेल, जो तो त्या पद्धतीनं त्या व्यासपीठावरती असतो. इतर वेळेस सामाजिक काम किंवा त्या भागातील विविध काही अडचणी असतात, विविध काही विधायक प्रश्न असतात. त्या अडचणीच्या निमित्तानं मी प्रत्येकाकडे जातो. मग आमदार साहेब असतील, आशाताई असतील, उद्या अतुल बेनके असतील, अत्यंत जवळचे चांगले संबंध आहे सगळ्यांशी. यामध्ये कुठलाही त्याच्यामध्ये दुमत नाही आहे. आणि माझी सगळ्यांना विनंती असेल की ज्या वेळेस सामाजिक विषय असतात, तालुक्यातल्या विविध अडीअडचणीचे विषय येतात, त्यामुळे त्या ठिकाणी कोणाचं काही एकमेकाचा वादविवाद नाही. आणि म्हणून लोकसभा मी लढवत असताना या जबाबदार सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यासारख्या एक तळागाळातील सर्वसामान्य आदिवासी समाजातील कार्यकर्त्यावरती एक प्रेम दाखवावं आणि त्या लोकसभेला मी एक उमेदवार म्हणून येत असताना मला सगळ्यांनी मदत करावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. लोकसभेची निवडणूक सोपी नाही. 6 विधानसभा मतदारसंघ असतात. तुमचे आणि काही आदिवासी नेत्यांचे आजही संबंध म्हणावे असे चांगले नाही. देवराम लांडे आणि तुमच्यामधला दुरावा या निमित्ताने कमी होईल का?
नाही असं काय नाही. देवराम लांडे उद्या जर विधानसभेला आज ते काही लोकसभेला इच्छुक नाही, परंतु मी ऐकलंय की ते विधानसभेला इच्छुक आहेत. उद्या जर योगायोगानं त्यांना उद्या ते सेनेमध्ये काम करतात, उद्या सेना पक्षाने त्यांना तिकीट दिलं तर उद्या आम्ही त्या बाबतीमध्ये विचार करू ना. परंतु सुरुवातीला आता लोकसभा आहे, लोकसभेला ते आमच्या बरोबर राहिले तर त्या ठिकाणी विचार करायला तुम्ही त्यांना आव्हान काय कराल? नाही, आव्हान एकच आहे की देवराम लांडे एक ज्येष्ठ कार्यकर्ता आहे आणि या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये ते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि आज ते विद्यमान सदस्य आहेत. उद्या जरी ते त्या ठिकाणी सेनेमध्ये जरी ते असतील आणि ते जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी असतील, परंतु जेव्हा समाजाचा विषय येतो आणि लोकसभा अस्तित्वात आल्यापासून प्रथमतः जेव्हा मारुतीवाळ सारखा एक उमेदवार यात शिरूर लोकसभेमध्ये उभा राहतो त्यावेळेस त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा प्रश्न आहे, हा माझा प्रश्न नाहीये. आणि भविष्यामध्ये त्या पद्धतीनं ती गणित सगळी जुळवलं जातील. वाळसाहेब, लोकसभेची निवडणूक आपल्याला नेमकी का लढायची? माझं एकच ध्येय आहे की आज जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेड असेल या परिसरामध्ये बरेचशा काय अडचणी आहेत की त्या फक्त लोकसभेचे जे काय आपले खासदार आहेत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जाऊन आदिवासी पट्ट्यामध्ये जाऊन बऱ्याच वेळा भाषणामधून सांगतात का हा शिरूर लोकसभा मतदारसंघ मी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आहे. आजही माझ्या आदिवासी महिलेचा हिवरे पठारच्या डोंगरावरती आदिवासी भागामध्ये राहणारी माझी महिला आहे, त्या महिलेचा आजही 3-3 किलोमीटरचा हंडा खाली उतरलेला नाही. आजही कोपरे मांडवे सारख्या ठिकाणची आजची अशी परिस्थिती आहे का त्या ठिकाणी अत्यंत मोलमजुरी करून लोक दिवस काढतात. छोटी फार त्यांची शेती आहे, शेतीला पाणी नाही, पिण्याला पाणी नाही, आरोग्याचे मोठमोठे म्हणजे अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत, रस्त्यांची तर अत्यंत दयनीय अवस्था आहे. आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये ते व्हिजन आहे की माझ्यासारखा एक सुशिक्षित कार्यकर्ता आहे आणि मला त्या ठिकाणी जर लोकसभेवरती मी निवडून गेलो तर निश्चितपणे मी या भागामध्ये आज पूर्वपट्टा असेल किंवा शिरूर लोकसभेचा मतदारसंघ जे काही शहरालगतची गाव आहेत बऱ्यापैकी त्या ठिकाणी विकास झालेला नाही असं नाही.